नमस्कार मित्रांनो, हवामानाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एक शेतकरी बांधवाचं नवीन यूट्यूब चॅनल आहे आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून जे हवामानाचा जो अंदाज आहे तो अंदाज आपल्यापर्यंत खऱ्या अर्थानं व खरी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यानुसार आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जी हवामानाची खरी माहिती आहे ते आपण देत असतो. तर आपण गेले काही दिवस बघत असाल की महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडत आहे, परंतु 4 तारखेपासून पावसाला आणखी सुरुवात होणार आहे आणि काही भागांमध्ये पाऊस मुसळधार ते अतिमुसळधार म्हणजेच नदी, ओढे, नाले ह्यांना पूर येऊ शकतो अशा स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तविलेला आहे. परंतु आपण सॅटेलाईटद्वारे बघू शकता, आपल्यापर्यंत माहिती ही देऊ शकतो आपण. तर आपण बघू शकता की जो बंगालच्या उपमहासागरामध्ये जे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेलं आहे त्यानुसार महाराष्ट्रासाठी अत्यंत एक चांगली बातमी म्हणावं लागेल. कारण ज्यावेळेस बंगालच्या उपमहासागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होतं त्यावेळेस पाऊस जो आहे तो महाराष्ट्राच्या दिशेने ओढला जातो आणि अत्यंत चांगल्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडू शकतो. तर बघूया आपण महाराष्ट्रातील 4 तारखेपासून कोणकोणत्या भागामध्ये पावसाचा जो सर्कल आहे तो कशा प्रकारे राहणार आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता की कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, अमरावती, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे, सातारा, दापोली, म्हैसर, अकोले, अहिल्यानगर, बीड, अकलूज, लातूर हा जो काही परिसर आहे तर ह्यामध्ये आपण बघू शकता की अकोले, मुंबई, पुणे, अहिल्यानगर हा जो काही भाग आहे, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर हा जो भाग आहे, तर आपण बघू शकता की मुंबई लगतील परिसर आणि अकोले लगतील परिसर जो आहे तर त्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस जो आहे तो पडू शकतो. तर त्या ठिकाणी नदी नाल्यांना, ओढ्यांना पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा स्वरूपाचा जो सर्कल आहे तो तयार झालेला आहे. तर आपण जळगाव, अकोला आणि अमरावती, यवतमाळचा जो काही भाग आहे ह्या ठिकाणीसुद्धा काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस जो आहे तो 4 तारखेला पडण्याचा अंदाज नाकारता येत नाही. मालेगाव असेल, नंदुरबार असेल, ह्या भागामध्ये सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडू शकतो. तसेच आपण जो काही नागपूर लगतील भाग आहे, गोंदिया, गडचिरोली हा जो काही भाग आहे तर त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडू शकतो. तसेच हिंगोली असेल, नांदेड लगतील परिसर, बीड लगतील परिसर जो आहे त्या ठिकाणीसुद्धा काही स्वरूपात मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस आहे तो 4 तारखेला आपल्याला सर्कलमध्ये दिसत आहे. तर आपण दापोली, सातारा, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर हा जो काही रायगड लगतील भाग आहे तर ह्या ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधारसुद्धा पाऊस जो आहे तो पडू शकतो. तर अकलूज, बार्शी, सोलापूर हा जो काही परिसर आहे तर ह्या शहरालगतील काही भागांमध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडू शकतो. तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो 4 तारखेला पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शविलेला आहे. परंतु आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सॅटेलाईटद्वारे आपल्याला माहिती जी आहे ती देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ हा जो आहे तो मोठा होऊ शकतो, त्यासाठी आपण 5 आणि 6 तारखेची जी माहिती आहे ते आपण हवामानात जसा बदल होईल तसे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आपण व्हिडिओ पाहता परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं टाळत आहात, तर तसं न करता आपल्या शेतकरी बांधवाच्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तसेच आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोचेल आणि आपल्या भागातील पावसाची काय परिस्थिती आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, जेणेकरून माझा जो व्हिडिओ आहे, आम्ही जो व्हिडिओ बनवतो तो आपल्यापर्यंत पोचला आणि आपण ही माहिती कुठून पाहता हेही नक्की कळेल. तर अशाच यूट्यूबच्या
व्हिडिओच्या माहितीतून आपल्यापर्यंत खरी माहिती आपण हवामानाची देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ही माहिती कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा आहे. तर धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.